15 ऑगस्ट 1947 हा दिवस तर तुम्हाला माहितीच आहे. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ठीक आहे. तर त्याच्यानंतर स्वातंत्र्य झाल्याच्या अगोदरचा जो काळ होता, जो 19वा शतक असेल, 18वा शतक असेल, त्या शतकात भारतामध्ये इंग्रज कधी आले, कसे आले आणि त्यांनी आपल्या देशावरती राज्य करायला सुरुवात कधी केली, ते आपण इथे पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. मामा बोलाव. मैं नहीं बताऊंगा. ठीक आहे, मी सांगतो. तर 16व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच 1608 साली इंग्रजांनी भारतात पाय ठेवला. त्याचबरोबर भारतात पाय ठेवल्यानंतर त्यांनी आपल्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली, ती 1608 साली. त्याच्यानंतर हळूहळू आपल्या देशावरती त्यांनी अनेक कंपन्या सुरुवात केली. तर त्याच्या पुढचा विषय म्हणजे खरोखर आपल्या देशावरती राज्य त्यांनी करायला कधी सुरुवात केली. यही नहीं, अभी और सुनिए. ती राजवट होती, ती सुरुवात झाली ती 1858 साली आणि त्याच्यानंतर आपल्या देशात ब्रिटिशांचं राज्य सुरुवात झालं. एवढी चळवळ झाल्या, एवढे सगळे अत्याचार झाले त्यांचे, एवढी स्वतंत्र म्हणजे काय, जे आता सध्या आपण मोकळ्या हवेमध्ये श्वास घेतो, आपल्याला वाटेल ते करतो, आपल्याला वाटेल तिथं जातो, आपल्याला जे करायचं ते आपण करतो, त्याला म्हणायचं स्वातंत्र्य. आणि हे ब्रिटिश काळामध्ये आपल्यावरती नव्हतं. आणि त्याच्यासाठी इंग्रजांनी जे आपल्यावरती अधिकार गाजवायला सुरुवात केली होती ना, तर त्याच्यानंतरच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. भारत हा एक सोन्याची चिडिया, एक हिंदीमधलं वाक्य होतं, सोन्याची चिडिया म्हणजे काय की एवढा पैसा, एवढी धन दौलत, एवढी सगळं आपल्या देशात असताना त्यांना कळालं की आपल्या आता भारत देशामध्ये जर आपण गेलो तर ह्या गोष्टीवरती आपल्याला राज्य करता येईल, ह्या गोष्टी आपल्याला मिळवता येईल. म्हणून त्यांनी पहिल्या सुरुवातीला आपल्या देशात पाय ठेवला आणि हळूहळू आपल्या कंपनीची सुरुवात करत गेली. कंपन्या वाढत गेली, तेव्हा कळालं की आपला हा भारत देश फक्त माणुसकीमधून नाही तर जातीमध्ये विभागलेला आहे. आणि जातीमध्ये विभागल्यानंतर त्यांना कळालं की आता हा भारत देश एकत्र नाही होऊ शकणार. मग त्यांनी आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न केला, जाती धर्मात फूट पाडली आणि फूट पाडल्यानंतर त्यांनी आपल्या देशावरती राज्य करायला सुरुवात केली. खूप साऱ्या क्रांतिकारांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मेहनत घेतली. काही जणांनी तर आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिली. त्यात म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा यांच्यासारख्यांना फाशीची शिक्षा झाली. अगदी तरुण वयामध्ये जर त्यांना फाशीची शिक्षा होत असेल तर आपल्या आत्ताच्या तरुण पिढीला त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि एवढ्याशा प्रयत्नानंतर शेवटी तो दिवस उजाडलाच. 15 ऑगस्ट 1947 हा दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सगळ्या लोकांनी काय बोलत, आम्हा बोलाव. जलवा आहे हमारा. धन्यवाद. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.